Welcome student. Last lecture we learned the topic Microsoft Excel Basics. Today we learn the topic Microsoft Excel Basic Formulas. तर आज आपल्याला शिकायचं आहे की मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधले बेसिक फॉर्म्युले जसे मॅथमॅटिक्स मध्ये आपण यूज करतो सम, ॲव्हरेज, पर्सेंटेज, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मिनिमम व्हॅल्यू, मॅक्झिमम व्हॅल्यू अशा पद्धतीचे आपण मॅथमॅटिक्स मधले बेसिक फॉर्म्युलेज एक्सेल मध्ये शिकणार आहोत. तर चला एक्सेल ओपन करूया. इथे आहे मायक्रोसॉफ्ट ऑफिस, त्यामध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक्सेल 2007. माझ्याकडे 2007 व्हर्जन आहे. तुमच्याकडे जे कुठलं व्हर्जन आहे ते तुम्ही यूज करू शकता. आता मी इथे एक टेबल तयार करते की आपल्याला काय करायचं एक्सेल मध्ये आपण वर्क करतो ते टेबल वरती वर्क करतो. सपोज आता मी इथे एक टेबल तयार करते. इथे फर्स्ट कॉलम मध्ये घेते स्टुडंट नेम, त्यानंतर काही त्यांचे मार्क्स घेते. सपोज हा घेतला मी सेल स्टुडंट नेम, त्यानंतर मार्क्स, जे काही तुम्हाला जे सब्जेक्ट होते आपल्याला 10 पर्यंत त्या सब्जेक्टचे मी नावं टाकते. मार्क्स घेऊया आपण इथे मराठी, हिंदी, इंग्लिश, मॅथ अँड हिस्ट्री. हे मी काय घेतले 5 सब्जेक्ट. टेबलला जरा फॉर्मॅटिंग करून घेते मी. मर्ज सेंटर केलं, मार्च. ओके, याला आपण बॉर्डर देऊया. लास्ट व्हिडिओ मध्ये शिकलो आहोत ऑल बॉर्डर. इथे काय आलं बॉर्डर आली म्हणजे टेबल हा फॉर्मॅटिंग त्याचं व्यवस्थित दिसेल म्हणून आपण काय केलं त्याला एक बॉर्डर दिली. त्यानंतर स्टुडंटचं नाव घेते मी इथे सपोज कोमल, तुषार, पूजा, अभिषेक, गणेश, विनोद, गौरी. 10 रेकॉर्ड्स घेऊ आपण. 7 झाले. 8 नंबर पूनम, इकडे घेऊ राज, 3 6 9 राज. नंतर अजून एक नाव घेऊ माधुरी. ओके, इथे 10 नावं घेतले. त्याला बॉर्डर करून घेते मी. बॉर्डर केले. आता या स्टुडंटचे आपल्याला मार्क्स टाकायचे. कोणाला किती मार्क्स आहेत ते आपण टाकूया. त्यावरती आपल्याला काय करायचंय, आपण स्टुडंटचे एखाद्याचे पर्सेंटेज कसे कॅल्क्युलेट करतो, यांची टोटल कशी करतो हे आपल्याला शिकायचे. सपोज कोमलला 100 मार्क्स पैकी आहेत. सर्व पेपर असे आपले असतात. तर इथे सपोज हिला मार्क्स भेटले 87. हिंदीला आहेत तिला 80, इंग्लिशला 75, मॅथला 90 आणि हिस्ट्रीला 80. ओके, तर इकडे यांना पण मार्क्स घेऊया आपण. 76, 87, 90, 91, 58 असे कितीही मार्क्स घेऊ शकता. म्हणजे आपण टेबल बनवू. या टेबलवरती जे पुढचे मॅथमॅटिकल ऑपरेशन बनवायचे ते मी तुम्हाला शिकवणार आहे. हा जनरली आपण एक टेबल बनवून घेतो जो की आपल्याला यावरती ऑपरेशन्स परफॉर्म करायचे आहेत. मी हेच मार्क्स खाली कॉपी पेस्ट करते आणि त्यामध्ये काहीतरी चेंजेस करते. कंट्रोल C ने कॉपी केलं, कंट्रोल V ने पेस्ट केलं.
88, 85, 74, 84. ओके, किती 4 रेकॉर्ड राहिलेत. अजून मी 4 रेकॉर्डमध्ये मार्क्स फिल करते. कंट्रोल सी, कंट्रोल व्ही. आता हे काय केलं आपण, अंदाजे एक रेकॉर्ड फिल केलं, म्हणजे एक टेबल जनरेट केला. त्यानंतर ह्या टेबलवरती आपल्याला काय करायचे, ऑपरेशन, मॅथमॅटिकल ऑपरेशन्स परफॉर्म करायचे. इथे एक मी टोटल नावाचा एक कॉलम घेते. मर्ज केले 2 सेल. सर्वांना माहीत आहे मर्ज कसं करायचं आहे. मर्ज, त्यामध्ये मी काय करते, टोटल, म्हणजे हे जे काही मार्क्स आहेत मराठी, हिंदी, इंग्लिश, मॅथमॅटिक्स, हिस्ट्री, याचे आपल्याला टोटल करायचे आहे. याला मी सेंटरला घेते. ओके, फॉर्मॅटिंग केलं टेबलला. सेव्ह नंतर करूया आपण त्याला. ओके, ऑल बॉर्डर टोटल घेतली. म्हणजे काय असेल आपलं ते टोटल, म्हणजे ॲडिशन असेल. मर्ज सेंटर, मर्ज सेंटर. इथे सबस्ट्रॅक्शन करून बघूया आपण. सबस्ट्रॅक्शन, इथे मल्टिप्लिकेशन करूया. इथे आपण डिव्हिजन करूया. डिव्हिजन करूया. चला, तर आता टोटल कशी करतो. टोटल आपण 2 पद्धतीने इथे करू शकतो. तर इथे काय आहे, ज्या कॉलममध्ये आपल्याला टोटल पाहिजे तिथे काय केलं, तो सिलेक्ट केला मी. तो सेल सिलेक्ट केला. इथे बघा ॲटोसमचा ऑप्शन दिसतोय. ॲटोसमवरती क्लिक केलं. त्याने ॲटोमॅटिक काय केले, जेवढे काही आपले नंबर्स आहेत, जेवढे सब्जेक्ट आहेत, जेवढे नंबर्स दिसतात तेवढे त्याने सिलेक्ट केले. कीबोर्डवरचा एंटर प्रेस केला, काय झालं, ॲटोमॅटिकली टोटल आली. इथे जे काही साईडला, सेलच्या साईडला प्लसचं सिम्बॉल दिसतोय त्याने आपण खाली ट्रॅक केलं त्याला, तर काय होतं, ॲटोमॅटिकली आपली ती टोटल घेतली जाते, टोटल केली जाते. तर आता या पद्धतीने आपण टोटल करू शकतो. नेक्स्ट दुसरी पद्धत अशी आहे, दुसरी मॅन्युअली आपण फॉर्म्युला इन्सर्ट करून टोटल करू शकतो. म्हणजे बघा, इक्वल टू, इथे फॉर्म्युला बारमध्ये इथं बघा आपल्या इथेही तुम्ही टाईप करू शकता किंवा इथेही तुम्ही टाईप करू शकतो. सम, 2 ओपनिंग ब्रॅकेट, क्लोजिंग ब्रॅकेट. मॅन्युअली सम करताना आपल्याला एखादा कॉलम नको असेल किंवा एखाद्या सेलमधली व्हॅल्यू नको असेल तर आपण ती सोडूनही देऊ शकतो. कंट्रोल प्रेस केलं कीबोर्डवरचं मी, हा सेल हा घेतला, हा घेतला, हा घेतला, नंतर एंटर केलं तरी सम आले. एक सेल घेतला नाही आपण, एवढ्या सेलची आपण सम केली. आता तोही सेल पाहिजे तर काय करायचं, जिथे फॉर्म्युला बार दिसतोय तिथे कॉमा करायचा. जो राहिलेला सेल होता, कंट्रोल दाबायचं कीबोर्डवरचं, राहिलेला सेल होता त्यावरती क्लिक करायचं. इथे 2 सेल डबल झाले आहेत. परत क्लिक करून दाखवते मी. इक्वल टू सम सिलेक्ट केले. जेवढे सेल पाहिजे आहेत आपल्याला तेवढे सिलेक्ट करायचं, एंटर करायचं. या पद्धतीने आपण सम करू शकतो. म्हणजे 2 वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याची टोटल करू शकतो. प्रत्येक वेळी एंटर केलं, आपली सम इथे आली. सपोज आपण असा हा फॉर्म्युला ट्रॅक केला, आपली सम खाली आली. म्हणजे तो फॉर्म्युला सगळीकडे अप्लाय झाला. आता नेक्स्ट काय आहे, आपल्याला सबस्ट्रॅक्शन शिकायचंय. म्हणजे इथे सबला काय करायचंय, मॅन्युअली इक्वल टू सिम्बॉल. आता ज्यामधनं कशामधनं काय सबस्ट्रॅक्शन करायचंय ते, सपोज काय करायचंय मला, हा जे टोटल कॉलम आहेत तो घेतला, त्याच्यामधनं मला सबस्ट्रॅक्ट करायचे. मायनस हा सेल सबस्ट्रॅक्ट केला, एंटर केलं, काय झालं, आपली सबस्ट्रॅक्शन आली. म्हणजे काय आहे, 412 मधनं 80 तुमचे सबस्ट्रॅक्ट झाले. जर आता मला अजून एक सबस्ट्रॅक्शन करायची असेल
तर मी काय करणार, परत सबट्रॅक्ट मायनस, त्यामधनं पण हा सेल मायनस करायचा आहे, परत मायनस, हा सेल मायनस करायचा आहे, एंटर केलं, त्यामधनं सर्व सेल मायनस झाले. म्हणजे इथे काय आली, सबट्रॅक्शन खाली घेतलं. सेम फॉर्म्युला काय होईल, सगळ्या सेलवरती आपल्याला अप्लाय करता येईल. जे काही 4 सेल्स आहेत इकडेही काय आले, ते 4 सेल मायनस झाले, इकडे ते 4 सेल मायनस झाले. हे काय झालं, सबट्रॅक्शन. आता नेक्स्ट आहे मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन म्हणजे 2 संख्यांचा गुणाकार करायचा आहे. तर सपोज मला 90 इस्टी आणि मॅथ या 2 नंबरचा गुणाकार करायचा आहे, 90 आणि 80. तर काय करायचं, सिम्पली मी काय लिहिणार, इक्वल टूचं सिम्बॉल लिहिणार. त्यानंतर जो सेल घ्यायचा आहे त्या सेलवरती क्लिक केलं. जे काही कीबोर्डवरचं आपलं स्टार बटन आहे 8च्या तिथे दिसतंय, ते स्टार बटन दाबलं, 80 वरती क्लिक केलं, एंटर केलं, काय झालं, मल्टिप्लिकेशन. तसंच जो प्लस आला, प्लसला ट्रॅक केलं, काय झालं, सर्व सेलला तो मल्टिप्लिकेशन अप्लाय झालं. आता तसंच काय आहे, डिव्हिजन आहे. सपोज डिव्हिजन करायचे आहे तर काय करायचं, इक्वल टू सिम्बॉल. मला ह्या 442 आहेत, त्या 442ला काय करायचं, मला ह्या 90ने डिव्हिजन करायची. म्हणजे डिवाइडचं सिम्बॉल दिलं, शिफ्ट कीबोर्डवरती शिफ्टच्या जागेवर शेजारी डिवाइड सिम्बॉल आहे, 80ने डिवाइड केलं, एंटर केलं, काय झालं, तुमची डिव्हिजन. हाच फॉर्म्युला सगळीकडे अप्लाय करायचा असेल तर आपण तो अप्लाय करू शकतो. झालं, समजलं काय आहे डिव्हिजन, ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन. हे काय आहेत आपले मॅथमॅटिक्सचे बेसिक फॉर्म्युले. आता नेक्स्ट फॉर्म्युले आपण शिकणार आहोत, जो आहे सपोज एखादे मिनिमम व्हॅल्यू. आता मिनिमम व्हॅल्यू काय आहे, मीन घेतला. सपोज मला आता ह्या टोटलमधनं सगळ्यात मिनिमम कोण स्टुडंट आहे, मी इथे खाली घेते त्याला. जिथे तुम्हाला पाहिजे असेल मिनिमम व्हॅल्यू काढायची असेल त्या सेलमध्ये तुम्ही क्लिक करा. सपोज मला इथे मिनिमम व्हॅल्यू आली पाहिजे त्याची, तर मी इक्वल टू फॉर्म्युला आहे त्याचा, मीन ओपनिंग ब्रॅकेट, काय करायचं, ज्या सेलमधनं पाहिजे तो सेल सिलेक्ट करायचा, एवढी पाहिजे, क्लोज करा, एंटर करा. म्हणजे काय आलं आपल्याला याच्यामध्ये, मिनिमम व्हॅल्यू. बघा इथे सेलमध्ये चेक करून बघा मिनिमम व्हॅल्यू कुठली आहे, 363. मिनिमम व्हॅल्यू काय झाली, 363 ही आपली मिनिमम व्हॅल्यू आहे. ती मिनिमम व्हॅल्यू आपल्याला तिथे दाखवली. आता या सेलमधनं सपोज मला मॅक्स व्हॅल्यू पाहिजे. मॅक्स व्हॅल्यूसाठी आपण मॅक्झिममचा फॉर्म्युला यूज करतो. जसं मॅक्स आहे इक्वल टू मिनिममचा फॉर्म्युला यूज केला, तसं मॅक्स सिलेक्ट करा पूर्ण नंबर्स, क्लोज करा, एंटर करा. म्हणजे बघा 417 ही काय आहे, या सेलमधली मॅक्झिमम व्हॅल्यू आहे. आपल्याला काय निघाले त्या सेलमधली ती मॅक्झिमम व्हॅल्यू. तर नेक्स्ट आहे आता आपल्याला या सर्व सब्जेक्टचं ॲव्हरेज काढायचे. तर इकडे मी खाली घेते इथे एक ॲव्हरेज. तुम्हाला समोर काढायचं असेल तर तुम्ही समोरही त्याला जिथे पाहिजे असेल तुम्हाला, तुम्ही तिथे त्या सेलचं ॲव्हरेज काढू शकता. सपोज मला आता हे हिंदी विषयामधनं सरासरी किती गुण्स मिळाले आहेत मुलांना, त्याचं ॲव्हरेज काढायचं असेल तर काय करायचं, इक्वल टू ॲव्हरेज ऑटोमॅटिक लिहू शकतो, किंवा इथे ॲव्हरेज आहे त्या ॲव्हरेजवरती क्लिक करा, सर्व हे सिलेक्ट करायचे, इक्वल टू ह्या व्हॅल्यू सिलेक्ट करा. इथे ॲटोसमचा फॉर्म्युला आहे, ॲव्हरेजवरती क्लिक करा, तिथे इक्वल टू ॲव्हरेज, इक्वल टू ॲव्हरेजची स्पेलिंग आली नाही, ॲव्हरेज ओपनिंग ब्रॅकेट, जेवढ्या नंबरचं ॲव्हरेज काढायचं आहे तेवढे नंबर सिलेक्ट केले, क्लोजिंग केलं, एंटर केलं. म्हणजे काय आहे, सरासरी आपलं ॲव्हरेज आलं. म्हणजे यामधनं किती सरासरी विद्यार्थ्यांना किती मार्क्स असू शकतात, 77.8. म्हणजे हिंदीचं सरासरी ॲव्हरेज किती आलं, 77.8. तसंच सपोज इंग्लिशचं काढायचं असेल तर काय करायचं, इक्वल टू ॲव्हरेजचा फॉर्म्युला आहे बघा इथे, ॲव्हरेज इथे ॲव्हरेज
ओपनिंग ब्रॅकेट, जेवढे पाहिजे तेवढे नंबर घेतले, क्लोज केला, एंटर केला, म्हणजे इंग्लिशचं काय निघालं ते ॲव्हरेज निघाला. हा झाला आपला ॲव्हरेजचा फॉर्म्युला. नेक्स्ट आहे आता आपल्याला जर पर्सेंटेज काढायचे असेल, सपोज काय आहे ते 5 सब्जेक्ट आहेत, ह्या 5 सब्जेक्टचे आपल्याला पर्सेंटेज काढायचे, म्हणजे टोटल किती झाले आपले टोटल, आणि ह्या 100 मार्क्सचे सब्जेक्ट आहेत म्हणजे 500. सपोज इथे आता मी इथे लिहिते पर्सेंटेज काढू आपण. पर्सेंटेज इथे बघा, इथे मी त्याला पर्सेंटेज ह्या कॉलमला सिलेक्ट करते सगळ्यांना. हे काय आहे आपला पर्सेंटेज आहे. इथे घेतला आपला पर्सेंटेज इक्वल टू कुठल्या कॉलमचे आपल्याला पर्सेंटेज काढायचे, हा ज्या कॉलमचे काढायचे तो कॉलम इंटू 100 डिवायडेड बाय किती सब्जेक्ट आहेत आपले टोटल, किंवा किती मार्क्स आहेत 500. सगळ्यांचे टोटल मार्क्स किती आहेत 500. एंटर केलं, आपले काय निघाले ते पर्सेंटेज. सिम्बॉल घेतलं इथे, सॉरी इथून जिथे आपल्या पर्सेंटेजला काय आहे डेसिमल पॉइंट जिथून द्यायचा आहे तिथून ते तसे पर्सेंटेज निघतात. म्हणजे इथे काय झालं, आता इथे याला नॉर्मल फॉर्मॅट घेऊ आपण. नंबर म्हणजे काय आलं 82.40%. नंतर नेक्स्ट आहे, जर हा फॉर्म्युला आपल्याला सगळ्यांकडे अप्लाय करायचा असेल तर असं करून आपण सगळ्यांना तो फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. म्हणजे यानुसार आपण त्यांचे पर्सेंटेजही कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे आपण शिकलेलो आहेत फॉर्म्युले ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, पर्सेंटेज अँड ॲव्हरेज कसं काढायचं, मिनिमम व्हॅल्यू कशी काढायची, मॅक्झिमम व्हॅल्यू कशी काढायची. चला तर आपण हे जे काही रोजचे लागणारे बेसिक्स व्हिडिओज आहेत ते बेसिक्स फॉर्म्युलेज मी तुम्हाला आज एक्सेलमध्ये सांगितलेले आहेत. नंतर इथे बघा फॉर्म्युलाज बारमध्ये भरपूर सारे एक्सेलचे फॉर्म्युलेज आहेत. जसं इथे आहे डेट अँड टाइम. डेट घेतला, सपोज या सेलमध्ये काय करू, एक डेटचा फॉर्म्युला घेते मी. डेटला काय असतं आपल्या इयर असतं, मंथ असतो. समज इथे टाकू इयर, सपोज मी टाकलं 2020 इयर, कॉमा तिथे फॉर्मॅट पण दिलाय 12 मंथ टाकला, नंतर डे टाकला, सपोज 10 डेट आहे, एंटर केलं, काय झालं ती डेट आली. सपोज आता आजचे पाहिजे असेल नाव, आत्ताचा टाइम अँड डेट, तर इक्वल टू NOW, नावाचं एक फंक्शन आहे, NOW केलं, ओपनिंग क्लोजिंग केलं, एंटर केलं, म्हणजे काय केलं त्याने आजची डेट दाखवली आणि आजचा टाइम दाखवला. तसे डेटमध्ये भरपूर सारे फंक्शन आहेत. हे बघा इथे एक मंथ नावाचं पण एक फंक्शन आहे, त्यामध्ये आपल्याला काय करायचंय काही मंथ घ्यायचे. सपोज 12 घेतला, ओके केलं, म्हणजे काय आहे तो आपल्याला मंथ दाखवणार. असे भरपूर सारे फॉर्म्युले आहेत, तुम्ही एकदा ते फॉर्म्युले चेक करून बघा काय आहेत. बेसिक फॉर्म्युले कुठे उपयोगाला नाहीत, जे उपयोगाला येतात ते काय आहे ॲडिशन, पर्सेंटेज, ॲव्हरेज, मिनिमम, मॅक्झिमम व्हॅल्यू. तर नेक्स्ट फंक्शन आहे, नेक्स्ट आहे हे टेक्स्टचे फंक्शन. म्हणजे काय कोड, क्लीन, कॅरेक्टर, मिड, प्रॉपर, रिप्लेस, राईट, सर्च. जसं आपण मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये शिकलो रिप्लेस, तसंच इथे टेक्स्टमध्ये पण रिप्लेस फंक्शन आहे. नंतर लॉजिकल फंक्शन माहीत असेल, अँड, फॉल्स, इफ, इंटिरियर, नॉट, ऑल ऑर ट्रू. हे काय आहेत लॉजिकल फॉर्म्युलेज आहेत. हे सर्व काय आहेत फॉर्म्युलेज आहेत जे की आपण ह्या एक्सेल शीटमध्ये यूज करू शकतो. नंतर नेक्स्ट आहे आपला हा डेटा. या डेटा टूलचा काही जास्त यूज केला जात नाही, बट तुम्हाला सपोज इथे डेटा टूलमधलं मी एक सांगते फिल्टर. फिल्टर काय आहे, फिल्टरला आपण सपोज इथे काय करायचं आहे, मला फिल्टर अप्लाय केलं, सॉर्ट केलं A to Z, कंटिन्यू, करंट सिलेक्शन, ओके. आता A लेटरपासून Z पर्यंत, म्हणजे काय आहे ते सिक्वेन्शियली ते नंबर सॉर्ट होणार आहे. जसं एखादी अटेंडन्स शीट बनवायची असेल, आपले रोल नंबर कसे असतात ABCD लेटरनुसार असतात, तसं इथे काय होणार आहे ते ABCD लेटरनुसार सॉर्ट झालं. म्हणजे ज्या पद्धतीने आपण सॉर्ट करणार आहोत त्या पद्धतीने ते सॉर्ट होईल.
म्हणजे सिलेक्ट केलं, सॉर्ट A to Z, करंट सिलेक्शन, सॉर्ट, म्हणजे ते काय झालं आपलं सॉर्टिंग झालं. नंतर नेक्स्ट आहे A to Z, म्हणजे काय झालं A पासून G पासून Z पर्यंत ते सॉर्टिंग अप्लाय केलं. क्लिअर म्हटलं. सिलेक्ट ऑल करायचे तर ऑल करू शकतो, एखादं सिलेक्ट करायचं असेल तर आपण एखादंही सिलेक्ट करू शकतो. मला एकाच मुलाचं रेकॉर्ड पाहिजे, मी एकच सिलेक्ट केलं, तिथे एकाच मुलाचं रेकॉर्ड मला दिसलं. सिलेक्ट ऑल म्हटलं, ओके केलं, सर्व मुलांचे रेकॉर्ड आपल्याला इथे काय होणार आहे, डिस्प्ले होणार आहेत. नंतर हे काय आहे, रिमूव्ह डुप्लिकेट्स, म्हणजे काय आहे, डुप्लिकेट व्हॅल्यू असतील तर त्या रिमूव्ह करा. ओके, आता इथे डुप्लिकेट व्हॅल्यू, सपोज ह्या 2 डुप्लिकेट व्हॅल्यू आहेत, करंट सिलेक्शन, रिमूव्ह डुप्लिकेशन. ओके, म्हणजे काय आहे, 2 डुप्लिकेट व्हॅल्यू होत्या, एका सेलमधले काय केले त्यांनी व्हॅल्यू, डुप्लिकेट व्हॅल्यू रिमूव्ह केली, ते आपण इथे शिकलेलो आहोत. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन शिकणार आहोत. हे एवढं बेसिक एक्सेल शिकण्यासाठी तुम्हाला भरपूर झालं. धन्यवाद.